नमस्कार मंडळी, मराठी रेसिपींमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर तुम्हाला आवडतो का ढोकळा खायला? जर तुम्हाला ढोकळा खायला आवडत असेल तर अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा। अगदी साधी, सोपी आणि कोणालाही सहज जमेल अशी रेसिपी आहे। तर इथं ना मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। एका पातेल्यामध्ये 1 वाटी पाणी घेतले, त्याच्यामध्ये 2 चमचे इथं साखर घातलेली आहे। त्यानंतर निंबू सत्व अगदी पाव चमचा घातलेले आहे, खूप जास्त नाही, फक्त पाव चमचा घातलेले आहे। आणि हे दोन्ही सुद्धा या पाण्यामध्ये चांगलं विरघळवून दिलेलं आहे। पाणी मी बाजूला ठेवले। आता त्याच्यानंतर काय केले, ज्या वाटीने मी पाणी घेतले त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी वाटी घेतले बेसन पीठ। तर आता हे बेसन पीठ सगळ्यात अगोदर तर मी व्यवस्थित चाळून घेते। ढोकळा बनवताना सगळ्यात पहिले तर बेसन पीठ व्यवस्थित चाळूनच घ्यायचं, तसं अजिबातच घालायचं नाही बिना चाळता। त्याच्यामुळे ढोकळा चांगला फुलला जातो आणि मस्त जाळी पडते। आता ज्या भांड्यात मी ढोकळा बनवणार आहे त्याला सगळ्यात अगोदर तर तेल लावून बाजूला ठेवून देते आणि एका साईडला मी पाणी सुद्धा उकळवायला ठेवलेलं आहे। आता ज्या पाण्यामध्ये साखर, निंबू सत्व आपण जे विरघळवून घेतले ते पाणी घेतले, आता ह्याच्यामध्ये बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे। तर हे बेसन पीठ या पाण्यामध्ये घालून घेते। मी इथं हळद वगैरे काही वापरलं नाही तरी सुद्धा ढोकळ्याला रंग अप्रतिम असा आलेला आहे। तुम्ही इथं चिमूटभर हळद पण वापरू शकता किंवा तुम्हाला आवडत असेल तर बारीक थोडीशी मिरची बारीक करून आणि आलं थोडंसं खिसून इथं वापरू शकता। आता इथं बघा, पीठ चाळल्यामुळे किती मस्त असं भिजलं गेलं आहे, म्हणजे पिठामध्ये अजिबातही गाठी झाल्या नाहीत, खूप मस्त असं पीठ भिजलं गेलेलं आहे। तर पीठ थोडंसं मला ना घट्टसर वाटतंय, मग मी इथं थोडंसं 2 चमचे अजून पाणी घालणार आहे। खूप जास्त नाही, फक्त 2 चमचे पाणी घालते, कारण खूप जास्त पातळ सुद्धा हे पीठ होऊन द्यायचं नाही आणि खूप जास्त घट्ट पण होऊन द्यायचं नाही। तर इथं बघू शकता अशा पद्धतीने मी पीठ असं भिजवून घेतलंय आणि एकाच बाजूने आपण हे पीठ हलवत राहायचं। तर पीठ आता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता इथं ना मी मीठ वापरलं नव्हतं, तर चवीनुसार मीठ वापरून घेते। तर थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार। आणि त्याच्यानंतर आता इथं तेल घालायचे, तर तेल सुद्धा वापरलं नव्हतं, तर या चमच्याने मी 3 चमचे तेल घालते। तेलामुळे ढोकळा ना अजिबात असा कोरडा कोरडा होत नाही। तर 3 चमचे तेल घालून परत हे चांगलं मिक्स करून घेतले। बघू शकता तुम्ही, अगदी कमी साहित्य, अजिबातही काही जास्त लागणार नाही, पण ढोकळा खूप मस्त तयार होतो। आता हे पीठ चांगलं मिक्स करून घेतलंय, त्याच्यामध्ये बघा अगदी पाव चमचा म्हणजे एक 2 ते 3 चिमूट मी इथं खाण्याचा सोडा घातलाय। थोडंसं पाणी घालते आणि आता पीठ एक 2 मिनटं तरी चांगलं व्यवस्थित फेटून घ्यायचं। जोपर्यंत हे पीठ चांगलं वर असं फुलून येत नाही ना, तोपर्यंत पीठ चांगलं फेटून घ्यायचं आणि एकाच साईडून फेटून घ्यायचं। तर इथं बघू शकता अशा पद्धतीने मी पीठ फेटून घेते आणि पीठ किती मस्त असं फुलायला लागलंय। आता इथं पीठ तयार झाले। आता ज्या भांड्याला मी तेल लावून घेतलंय ना, तर ह्याच्यामध्ये हे पीठ सर्व ओतून घेते। एका साईडला पाणी सुद्धा मी उकळवायला ठेवलं होतं, कारण हा डब्बा ठेवायच्या अगोदर पाणी व्यवस्थित छान उकळायला पाहिजे। तर इथं बघू शकता, आता इथं मी याच्यावरती हा डब्बा ठेवून देते आणि झाकण घालते। एक 15 मिनटं मीडियम गॅसवरती हा ढोकळा मस्त असा शिजवून घेते। अजिबातही सारखं उघडून बघायचं नाही, 15 मिनिटांनंतरच आपण बघू। तर इथं बघू शकता ढोकळा किती मस्त असा फुललाय आणि छान तयार झालाय, मस्त अशी जाळी पण पडलेली आहे। आता गॅस बंद करते आणि हा ढोकळा थंड व्हायला बाजूला ठेवून देते। इथे बघू शकता हा ढोकळा आता छान थंड होतोय, तोपर्यंत ह्याची फोडणी तयार करून घेऊ। आणि ढोकळा बघू शकता किती मस्त फुललाय, त्यासोबत अगदी जाळीदार तयार झाले आणि हळद वापरली नाही तरी सुद्धा रंग किती मस्त आलेला आहे। आता फोडणी करायसाठी एक चमचाभर तेल गरम केलंय, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली। मोहरी चांगली फुटून द्यायची। त्याच्यानंतर कढीपत्त्याची पानं घातलेत, एक 3 हिरव्या मिरच्या बारीक बारीक चिरून अशा 2 तुकड्यामध्ये चिरून घेऊन त्यासुद्धा या फोडणीमध्ये घातल्यात। ढोकळ्यासोबत खायला खूप मस्त लागतात। आता हे सगळी फोडणी तयार झाली। आता ह्याच्यामध्ये एक 2 फुलपात्र पाणी घालून घेते, म्हणजे जसं आपल्याला हवं आहे ना त्या पद्धतीने इथं पाणी वापरून घ्यायचं आहे। तर ह्याला एक चमचा भरून मी साखर घातले, त्यासोबत अगदी थोडंसं मीठ घालते।
आता ह्याला चांगली उकळी आणून द्यायची। मस्त हे पाणी असं उकळलं की गॅस बंद करून ही फोडणी मी पहिल्यांदा थंड करून घेते। तर गॅस बंद करून घेते। आता इथं ढोकळासुद्धा मस्त छान थंड झालेला आहे आणि तुम्ही रंग बघू शकता ढोकळ्याचा, जाळी बघू शकता। मस्त असा जाळीदार टम्म फुगलेला ढोकळा तयार झाला आहे। आता हा ढोकळा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अगदी सहज हा ढोकळा निघतो। तर बघू शकता इथं ढोकळा किती मस्त असा तयार झाला आहे आणि जाळीदार झाला आहे असा, आणि किती कमी साहित्यामध्ये हा ढोकळा तयार झालेला आहे। तर बघू शकता छान जाळी पडलेली आहे, मस्त असा फुगलेला टम्म फुगलेला ढोकळा तयार झाला आहे। आता इथं हा ढोकळा मी चांगला व्यवस्थित असं कट करून घेते, म्हणजे आपल्याला जशा हवे आहेत ना त्या पद्धतीने इथं आपण जे पीस करून घ्यायचेत। बघू शकता अगदी सहज हा ढोकळा कट होतोय, सहज कापला जातोय। तर इथं बघू शकता किती मस्त असा ढोकळा तयार झालेला आहे। किती जाळीदार झालेला आहे बघू शकता इथं। तुम्हाला मी एक पीस असा तोडून सुद्धा दाखवते। तर हा बघा छान जाळीदार ढोकळा तयार झाला आहे। आता ढोकळा खायला घेण्यापूर्वी 1-2 मिनिटं अगोदर फक्त ह्याच्यावरती भरपूर असं हे फोडणी दिलेलं गोड पाणी घालून घ्यायचं, म्हणजे छान आतपर्यंत मुरलं की ढोकळा खायला एकदम मस्त आणि मऊ लुसलुशीत होतो। तर चला मग तयार झाला इथं हा मस्त साधा सोपा ढोकळा। तर रेसिपी आवडली असेल तर करून जरूर बघा। नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून जरूर सांगा तुम्हाला ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली।